महार जातीचं 7.5% आरक्षण येते, मांग जातीला 2.5% आरक्षण येते, चांभार जातीला 1.5% आरक्षण येते आणि उर्वरित सर्व जातींना 1.5% आरक्षण येते. अनुसूचित जाती नावाचं एक शेड्यूल आहे, त्या शेड्यूलला आरक्षण आहे. महार, मांग, चांभार, ढोरबंगी, खाटी याला आरक्षण नाही आहे. शेड्यूलच्या बाहेर तुमची जात काढली तुम्हाला आरक्षण राहणार नाही. हे शेड्यूल नष्ट करायचं आहे म्हणून हे आरक्षणाचं उपवर्गीकरण आणलेलं आहे. जर उपवर्गीकरण झालं प्रामुख्याने तर समाज व्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. महारांची लोकसंख्या 80 लाख आहे. 24 लाख लोकसंख्या ही मांग जातीची आहे, 14 लाख लोकसंख्या ही चांभार जातीची आहे आणि उर्वरित जातीची लोकसंख्या ही 13 लाख आहे. महारांची प्रगती झाली आहे, इतरांची प्रगती झाली नाही. धर्मांतरित बौद्धांची प्रगती झाली आहे. मी हे सगळं शोधूनच काढलं. मग त्या तुलनेमध्ये सर्वात जास्त सुधारलेली जी जात आहे ती भांबी आहे. भांबी म्हणजे सेन्ससचं पहिलं शब्द भांबी आहे, त्याला चांभार असं म्हणतात. 0.941 त्यांची हेल्थ आहे. अनुसूचित जातीमध्ये एकाही जातीचा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य स्तरापर्यंत विकास झालेला आहे अशी एकही जात नाही. शासनाला जा विचारण्याची जबाबदारी ज्या समाजावर होती तो समाज एक तो विरोध करते आहे, नाही तर उपवर्गीकरण मागतो आहे. क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी त्यांचे 50% पद खाली आहे. 26,884 कोटी रुपये तुम्हाला दिलेले नाही. मातंग बांधवांची व्यवस्था टाकण्यासाठी सगळे प्रयत्न करायला पाहिजे होते. त्याच व्यवस्थेमध्ये ते जीवन जगतात. फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये ते फारसे लोक नाही आणि बुद्धाच्या धम्माची उपासना किंवा बुद्धाचा धम्म बौद्ध धर्मही त्यांनी स्वीकारलेला नाही. इथली वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था नष्ट करून टाका, आरक्षणचा आपोआप संपुष्टात येईल. आपला चहा सांची चहा. संपर्क 9113061066 9923191916. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच आहे की जागृती न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे विचार, त्यांचे मत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजही आम्ही संपूर्ण राज्यामध्ये त्या विषयावरती चर्चा सुरू आहे, असा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आरक्षणाच्या वर्गीकरणाचं संशोधन करून ज्यांनी एक पुस्तक लिहिलंय असे त्या पुस्तकाचे लेखक माझ्यासोबत आहेत. डॉक्टर मुकेश दुपारे माझ्यासोबत आहेत. त्यांची आपण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा सार आपल्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम दुपारीजी आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक लोकांना असं वाटतं की पॉलिटिकल आरक्षण म्हणजे राजकारणातलं आरक्षणच ते आरक्षण आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की आरक्षण म्हणजे नेमकं काय आणि किती प्रकारचं आरक्षण मिळतंय सध्या? यस, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्यावर घमासान चालू आहे आणि ज्याचे उत्तर खरं तर समाजाला माहीत असले पाहिजे. त्यातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आरक्षण हे नाव जरी असलं तरी त्याला प्रतिनिधित्व असं म्हटलं जातं. हे आरक्षण म्हणजे प्रामुख्याने प्रतिनिधित्व आहे आणि प्रतिनिधित्व हे त्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना दिलं जाते. याची गरज का भासते तर प्रामुख्याने इथली जी समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था विषमतामय आहे व अन्यायकारक आहे. या दोन बाबी ही समाज व्यवस्था घेऊन चालत असल्यामुळे वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ही व्यवस्था टाकायला तयार नाही. त्यामुळे तळागाळात असलेल्या, अस्पृश्य असलेल्या, शूद्र असलेल्या, आदिवासी असलेल्या या लोकांना शासनामध्ये सर्वच ठिकाणी आपला वाटा निर्माण करण्याकरिता जी तरतूद करण्यात आलेली आहे त्याला आरक्षण हे नाव दिले आहे. ते त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आपण अबकड्यावरती चर्चा करणारच आहोत. परंतु मराठा समाज जे आहे आज आरक्षण मागते, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे आणि शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षणाची गरज नाही तर तुम्ही आमच्या 10 पिढ्या बरोबरी करू शकत नाही, अशा पद्धतीच्या त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावरती आपल्याला बघायला मिळतात. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, काय आहे, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे केव्हा आपल्याला सत्य होईल? जोपर्यंत आपण त्यांचा सर्वे करत नाही किंवा त्यांच्याबद्दलचे सगळे आकडेवारी आपण काढत नाही किंवा त्यांचं सेन्सस येत नाही, जोपर्यंत आपल्याला त्यांचं सगळं माहिती होत नाही तोपर्यंत नाही. परंतु सर्व समाजामध्ये एक असा गरीब वर्ग आहे
ज्याला त्या गरीब वर्गाला त्याच्या उत्थानाकरता शासनाला आमच्यासाठी विशिष्ट वाटा हे मागण्याचा अधिकार आहे. बरं, आज आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन केले जात आहेत, मोर्चे काढले जात आहेत, त्याबद्दल आपण एक आरक्षणाचे संशोधक म्हणून काय सांगाल? मोर्चे काढणे हे आता कसं होते, थोडंफार हा ब्रॉड विषय आहे. प्रत्येकाची धारणा होऊन बसलेली आहे की मला या गटातून त्या गटात टाका, त्या गटातून त्या गटात टाका, मला या प्रकारचं आरक्षण द्या. हे काही एवढी साधी गोष्ट नाही आहे. साधं जरी अनुसूचित जातीमध्ये घेतलं तरी एखाद्या जातीची मागणी आहे, जशी कैकाडी जातीची मागणी आहे. कैकाडी जात ही विदर्भामध्ये SC मध्ये आहे, उर्वरित कैकाडी जात ही विजेमध्ये आहे. या कैकाडी जातीचं क्षेत्रबंधन उठवायसाठी कसरत करावी लागत आहे. 10 स्टेप पार केल्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेने त्या जातीला या आरक्षणाच्या वाट्यामध्ये टाकलं जाते. म्हणजे एवढी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी एवढी कसरत आहे. इथे OBC किंवा मराठा आणि इतर लोकांसाठी राज्य मागासवर्ग आयोग आहे, त्यांच्या माध्यमातून संशोधन करून त्या जातींना त्या आरक्षणाच्या सूचीमध्ये टाकलं जाते. आता हे कोणाला किती पाहिजे आहे नाही पाहिजे आहे, बरेचसे पॉलिटिकल इश्यूज आहे यांचे. सगळे सोशली, इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली हे इश्यू तपासल्यानंतरच त्यांचं ते पाहिजे किंवा नाही हे निश्चित करता येईल. तुम्ही आता राजकारणाचाच मुद्दा काढलेला आहे, तर मग त्याच्यावर एक माझा प्रश्न आहे तुम्हाला. तो काय खरंच आरक्षणाच्या विरोधात म्हणजे कोण आहे ते? राजकारणी लोक आहेत का आणखी कोण आहेत? नाही, बेसिकली राजकारण म्हणजे आरक्षणाच्या विरोधात हे तुम्हाला मोर्चा काढत असलेले किंवा राजकीय लोकांचं जे वक्तव्य दिसत असेल, परंतु याच्या मागं वेगळ्या प्रकारची शक्ती आहे. जे लोक प्रामुख्याने सुरुवातीपासून म्हणजे बाबासाहेबांच्या किंवा महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या काळापासून जे लोक राजकारण म्हणजे आरक्षणाचा विरोध करत होते, तेच लोक आजही वेगळ्या स्वरूपामध्ये या आरक्षणाच्या विरोधात आहे. हे राजकारणी लोक आरक्षणाच्या विरोधात आहे असं फक्त काय झालंय, त्यांना त्यांचा वाटा पाहिजे तेवढ्यापुरतं ते विरोधात दिसते, परंतु ते काही राजकारण म्हणजे आरक्षणाच्या विरोधात नाहीये. ही एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा आहे की जे सगळे लोक त्या मी जर तुम्हाला म्हणालो की याच्याबद्दल जरा स्पष्टच बोला, तर काय सांगाल? मला असं वाटतं की प्रस्थापित समाज व्यवस्था जी ह्या आरक्षणाच्या सुरुवातीपासूनच विरोधात आहे, त्याचे प्यादे जे वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांमध्ये काम करतात ते प्रामुख्याने या आरक्षणाच्या विरोधात आहे. कारण सर्वसामान्य स्तरावर या आरक्षणामध्ये जे प्रतिनिधित्व निर्माण केलं जाते ते प्रतिनिधित्व त्या व्यवस्थेला नको आहे, म्हणूनच ते आरक्षणाच्या विरोधात आहे. अन्यथा याशिवाय दुसरं कोणीही आरक्षणाच्या विरोधात नाही असं मला वाटतं. आरक्षण पळवणारे लोकच आज आरक्षणाचा विरोध करताना दिसत आहेत असे काही लोकांचं म्हणणं आहे. बरं, काय सांगाल त्याबद्दल? खरं आहे? नाही, आरक्षण पळवणारे लोक आरक्षणाच्या विरोधात आहे हे मान्य आहे, परंतु त्याचा असा संदर्भ घेतला जाऊ नये की एखाद्या जातीनं आरक्षणाचा फायदा घेतला आहे आणि तेच की प्रस्थापित समाज. आरक्षण पळवलं कोणी? आरक्षण पळवलं, इथल्या शासकीय यंत्रणेनं पळवलेलं आहे आरक्षण, इथल्या समाज व्यवस्थेनं आरक्षण पळवलेलं आहे. हे सगळं असंच झालेलं आहे. शासनानेही कुठं आरक्षण दिलं असलं तरी त्याची 100% अंमलबजावणी केलेली नाही आहे. त्यामुळे शासनानं पण दोषी आहेच का ते आरक्षणाची पूर्णपणे अंमलबजावणी केली. काही लोकांचं म्हणणं असं आहे की ओबीसीच्या जागांवरती जे काही आरक्षण, ओबीसीचं आरक्षण जे लाटलेलं आहे ते या देशामध्ये जे 3.5% जो वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग आहे, त्या ब्राह्मण वर्गांनी सगळं हे आरक्षण लाटलंय असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि आता हे सगळं सर्वसामान्य लोकांना कळालेलं आहे की यांनी आमचं आरक्षण लाटले, म्हणून आता ते म्हणतात की अरे यांना सगळं कळालेलं आहे आणि आता सगळंच आरक्षण बंद केलं पाहिजे. काय हे वाटतं? खरं आहे असं? बरोबर आहे? बरोबर आहे, खरं आहे असं नाही, हे बरोबर आहे. लोकांना जे वाटते किंवा लोकांचा जो अभ्यास आहे तो बरोबर आहे, तो काही चुकीचा नाही आहे. परंतु सगळंच आरक्षण बंद केल्यानंतरही जे तळागाळातले लोक आहे या लोकांना काहीतरी यंत्रणा द्यावंच लागेल ना. तर तुम्ही सगळं बंद केलं म्हणजे काय करणार? मग इथले जर तुम्हाला आरक्षण बंद करायचं आहे तर त्यावर उपाय आहे. आरक्षण बंद करता येत नाही अशातला भाग नाही. इथली वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था नष्ट करून टाका, आरक्षणचा आपोआपच संपुष्टात येईल. वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ही समाज व्यवस्था पोचते आहे, म्हणूनच आरक्षणाची गरज आहे. इथं भाईचारा निर्माण होत नाही, इथं समता निर्माण होत नाही, इथं अन्यायकारक सगळं चालते आहे, म्हणून आरक्षणाची गरज आहे ना. जर सगळं आपण सगळे भारतातले भाऊ आहोत, आपलं सगळं दुखणं एकसारखंच आहे, या राष्ट्राचा विकास करणे हे सर्वांचं ध्येय आहे,
तर मग इथं आरक्षणाची गरज काय आहे? पण तुमचं तसं आरक्षणाची गरज नाही आहे असं जरी वाटत असलं तरीही जोपर्यंत वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था इथं आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे, हे म्हणजे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. एससी प्रवर्गाचं अबकड असं वर्गीकरण व्हावं असं मातंग बांधवांची म्हणजे मातंगांची मागणी आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मातंग बांधवांची मागणी आहे. पहा कसं होते की त्यांचे जे सामाजिक एकंदरीत सर्वचा सर्व जो परीघ आहे तो परीघ परंपरागत आहे. आजही तो परीघ त्याच व्यवस्थेमध्ये ज्या व्यवस्था टाकण्यासाठी सगळे प्रयत्न करायला पाहिजे होते त्याच व्यवस्थेमध्ये ते जीवन जगतात. त्यामुळे त्यांचा विकास झालेला नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका ह्या किंवा एज्युकेशन पॉलिसीच्या मागं किंवा एज्युकेशन या ध्येयामागं ते लोक आलेले नाहीत. त्यातला महार समाज तो किंवा धर्मांतरित बौद्ध त्या दिशेने गेले. फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये ते फारसे लोक नाही. आणि बुद्धाच्या धम्माची उपासना किंवा बुद्धाचा धम्म बौद्ध धर्मही त्यांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळे थोडं मागासचं प्रमाण आहे. मागासचं प्रमाण आहे नाही अशातला भाग नाही. पण हे मागासचं प्रमाण त्यांच्यातच आहे असं नाही, सर्वच जातींमध्ये आहे. केवळ दुसऱ्याने घेतला आहे अशातला भाग नाही, परंतु त्यांच्यामध्ये मागासचं प्रमाण आहे. हे तर मी माझ्या संशोधनातून मांडलेलं आहे की त्यांच्यामध्ये मागासचं प्रमाण किती आहे, महिलांचं प्रमाण लिटरसीचं किती आहे, पुरुषांचं लिटरसीचं किती आहे, ते कोणत्या वर्गाच्या म्हणजे इकॉनॉमिक सेक्टरमध्ये ते कसे आहे, सोशल सेक्टरमध्ये कसे आहे, हे सगळे आलेलं आहे. ते मागास आहे हे मात्र निश्चित. पण केवळ तेच मागास आहे असं नाही, त्यांच्याही पेक्षा बऱ्याचशा जाती मागास आहे. तुम्ही आता महाराष्ट्र शासनाचं आरक्षणाचं धोरण काय आहे, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? आणि त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली जाते काय? यस, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सर्वच जातींनी काळजीपूर्वक अभ्यासनाचा आहे. पहा, महाराष्ट्र शासनाचं आरक्षण धोरण काय आहे? संविधानिक आरक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात 59 जाती आहे अनुसूचित जातीमध्ये आणि 13% आरक्षण आहे. म्हणजे 13% आरक्षणाचा फायदा त्या 59 जातीला झाला पाहिजे अशी त्याची एकंदरीत यंत्रणा आहे. हे आरक्षणाचं धोरण आहे, साधं आहे. आरक्षण किती प्रकारचं मिळते महाराष्ट्र राज्यामध्ये? तर आम्ही जे अभ्यासलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा सर्व प्रकारचं आरक्षणाचा विचार करा, 5 प्रकारचं आरक्षण या अनुसूचित जातीच्या लोकांना मिळते. पहिलं आरक्षण मिळते शासकीय सेवेत पद राखून ठेवणे आणि पदोन्नती देणे, हे पहिल्या प्रकारचं आरक्षण आहे. दुसऱ्या प्रकारचं आरक्षण आहे विविध वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना राबवणे, म्हणजे योजना तयार करणे आणि त्या राबवणे. तिसरं प्रकारचं आरक्षण आहे, या दोन्ही वरचे जे 2 आरक्षण आहे सेवेतलं आणि योजनांचं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा पाहिजे. हा पैसा उभा करण्याकरता अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की अनुसूचित जाती आणि जमातीला त्यांच्या आरक्षणाच्या प्रमाणामध्ये किंवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो पैसा दिला पाहिजे. हे तिसऱ्या प्रकारचं आरक्षण आहे. चौथ्या प्रकारचं आरक्षण हे संविधानानुसारच दिलेलं आहे. अनुच्छेद क्रमांक 46 नुसार महाराष्ट्र राज्यानेच नव्हे तर केंद्र शासनाने आणि भारतातल्या सर्व राज्यांनी ही या अनुसूचित जाती जमातीची हमी घेतली आहे की तुमच्या सर्व प्रकारचं शोषण आणि अन्यायाचं संरक्षण, अन्यायापासून वाचवण्याची जबाबदारी ही ह्या शासनाची आहे. ही चौथ्या प्रकारचं आरक्षण आहे. आणि 5व्या प्रकारचं आरक्षण आहे पॉलिटिकल रिझर्वेशन. म्हणजे काय आपण काय पंचायत समितीपासून म्हणजे ग्रामीण भागातल्या रिझर्वेशनच्या मतदारसंघापासून तर संसदेपर्यंतचे जे काही सगळे इलेक्शन होतात त्यामध्ये पद राखून ठेवले जातात, त्या पदांचं आरक्षण आहे, म्हणजे राजकीय आरक्षण आहे. हे 5 प्रकारचं आहे. हा तुमच्या प्रश्नामधला पहिला टप्पा. दुसरा टप्पा असा आहे, आता हे त्याची अंमलबजावणी काय आहे? हा अंमलबजावणीमध्ये लोकांनी सिरियसनेस आहे किंवा नाही हे मला माहीत नाही, परंतु आम्ही जे संशोधन केलं त्यामध्ये असं दिसून येते की महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट ज्याला ग्रँट देते किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पैसा देते असे 7,24,000 पदं महाराष्ट्र शासनाकडे आहेत. हे महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डमध्ये आहे. आरक्षण धोरणानुसार अनुसूचित जातीला 94,224 पदं येतात 13% आरक्षणानुसार. म्हणजे एवढं आरक्षण आहे. त्यापैकी शासनानं विविध आस्थापनेवर क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4चे
85,309 पदं, म्हणजे जवळपास 90.64% पदं भरलेली आहे आणि 8,915 पदं हे रिक्त आहे. आता गंमत पहा काय झाली आहे. हे काय थोडंसं आरक्षण दिसते आपल्याला एवढं, हे तर आता 10,000 पर्यंत वाढलेले असेल जे रिटायर्ड झालेले लोक आहेत ते. या पदांमध्ये ज्यांच्यावर सामाजिक उत्थानाची जबाबदारी टाकलेली आहे, म्हणजे प्रामुख्याने क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी, जे आमच्या कल्याणासाठी काहीतरी तळागाळापर्यंत काहीतरी आपल्या दिमतीचा वाटा, आपली मेहनत, आपलं धन बुद्धी हुन्नर असा सगळा समाजापर्यंत पाझरत राहतो, त्यांचे 50% पदं खाली आहे. हे सेवेतलं आरक्षणाचं जर तुम्ही तुमच्या एकूण 13% आरक्षणाला लावलं तर 1.13% आरक्षण हे रिक्त आहे, अजूनपर्यंत भरलेलं नाही. हा आमचा बॅकलॉग आहे आणि हा बॅकलॉग 1960 सालापासून सतत चालत आलेला आहे. दुसरी गोष्ट, आम्ही फक्त 14 वर्षाचा अभ्यास तुमच्या समोर ठेवतो. खूप अभ्यास करण्याची आम्हालाही काही गरज वाचली नाही. आम्ही 2010-11 ते 2023-24 या वर्षातले दरवर्षी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या कल्याणाकरिता किती पैशाची तरतूद केली आणि किती खर्च केला याचे आकडे आम्ही माहिती अधिकारमध्ये शासनाकडूनच मागितले. गंमत अशी आहे की या शासनानं तुमच्यावर आतापर्यंत 1,11,813 कोटी रुपये तुम्हाला देतो म्हणून कबूल केलं. त्यापैकी 84,929 कोटी रुपये तुम्हाला दिले आणि 26,884 कोटी रुपये तुम्हाला दिलेले नाही. जे पैसे तुम्हाला संविधानिक आरक्षणाच्या अनुषंगानं द्यायला पाहिजे होते की तुमच्या लोकसंख्येच्या अनुषंगानं द्यायला पाहिजे होते, ते पैसे 12% किंवा 13% दिलेले नाही, तर ते पैसे तुम्हाला सरासरी 10%च दिले. आणि जो काही पैसा दिला, म्हणजे दाखवला, दिला नाही दाखवला, त्यापैकी 75%च खर्च केला, 25% खर्चच केलेला नाही. म्हणजे एकंदरीत याला जर तुम्ही आरक्षणाचं धोरण लावलं तर 3.13% पैसे या 14 वर्षातले तुमचे 26,000 कोटी रुपये बॅकलॉग आहे. आणि तुम्ही जर असे मागं पाहत गेले तर ते कितीकच कोटी रुपये असू शकते याचा अंदाज नाही. म्हणजे तुम्ही आता विचार करा, अनुसूचित जातीचं आरक्षणाचं धोरण राबवणे हे शासनावर कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आणि याच वेळे जर सेवेतला बॅकलॉग आहे, अर्थव्यवस्थेचा बॅकलॉग आहे, तर मग शासन फेलीवर ठरलं आहे काय? आणि शासनाला ज्या विचारण्याची जबाबदारी ज्या समाजावर होती, तो समाज एक तो विरोध करते आहे, नाही तर उपवर्गीकरण मागतो आहे. हे काय चालू आहे? ह्या बाबी नंतरच्या आहे. अगोदर आपला बॅकलॉग तरी भरून काढला पाहिजे. याच्यासाठी काहीतरी करता येईल काय? हा माझ्या तर्फे शासनाला, तुमच्या चॅनल तर्फे प्रश्न आहे. तुम्ही आता अनुसूचित जातीतल्या 59 जातीचा उल्लेख केलेला आहे. यस. आता ह्या अनुसूचित 59 जातींपैकी काही लोकांचं म्हणणं आहे की काही जातींची प्रगती झाली, काही जातींची झालीच नाही. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हे खरं आहे? नाही. जर खरं असेल तर मग ते असं कशामुळे झालं? मी आता थोडंसं विस्ताराने सांगतो तुम्हाला. अनुसूचित म्हणजे आरक्षणाच्या उपभोगामुळे प्रामुख्याने हा मातंग समाजाचाच रोष आहे की धर्मांतरित बौद्ध किंवा महार जातीची प्रगती झालेली आहे असं म्हटलं जाते. मग आता हे मोजण्याचं काही साधन असू शकते काय? ठीक आहे, त्यांचं म्हणणं एकदा ग्राह्य धरू की प्रगती झालेली आहे. मी तर आता संशोधक आहे, त्यामुळे मी ते असं कोणी काही बोललं तर हवेतलं त्याला काही अर्थ नाही आहे. प्रगती झाली आहे का नाही झाली आहे का हे नाही. आपल्यापाशी आकडेच आहे ना, सेन्ससनं दिलेले आकडे आहेत, सगळं जातीनिहाय दिलेले आहे. 2011च्या आकड्यांचा आम्ही 19 इंडिकेटरचा अभ्यास केला आणि त्या 19 इंडिकेटरमधून आम्ही डेमोग्राफिक हेल्थ शोधून काढली का प्रत्येक जातीची डेमोग्राफिक हेल्थ किती आहे. तर मला दुर्दैवानं सांगावं वाटते, आता हे कोणाला पटते नाही पटत, पण माझ्यापाशी ते प्रूफ आहे. मी कोणाही सोबत चॅलेंजनं सांगतो तुम्हाला तर हे आकडे सत्य आहे. शासनाने दिलेले आहे, जनसंख्येचे आकडे आहे, त्यामुळे त्याच्यात काही असं चुकीचं आहे असं नाही. अनुसूचित जातीमध्ये एकाही जातीचा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य स्तरापर्यंत विकास झालेला आहे अशी एकही जात नाही. मी जबाबदारीने बोलतो बरं काय, हे
एकही ह्या 59 जाती आहे, अगेरपासून सुरू झालेली आहे, तुरीवर जाऊन संपते. ह्या 59 जातीमध्ये एकही जात अशी नाही की ज्याचा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लेवलपर्यंतचा विकास झालेला आहे. वैयक्तिक झालेला असू शकतो, सर्वच जातींमध्ये काहीतरी सुशिक्षित आणि काही शिकलेले, काही आर्थिक पुढारलेले किंवा मागास असे लोक आहेतच, परंतु पूर्णची पूर्ण जात सुशिक्षित आहे असं कुठंही झालेलं नाही. त्यातला दुसरा टप्पा, महारांची प्रगती झाली आहे, इतरांची प्रगती झाली नाही, धर्मांतरित बौद्धांची प्रगती झाली आहे. मी हे सगळं शोधूनच काढलं मग, तर त्यामध्ये असं दिसून येते, आम्ही डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स काढला, त्यावरून असं कळते की महाराष्ट्राची जर हेल्थ इंडेक्स 1 असेल, हा हेल्थ इंडेक्स काढला तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारखा, मानव विकास निर्देशांकाच्या सारखाच आहे, परंतु तेवढा डीप मध्ये आम्ही तो अभ्यास केला नाही. जो सेन्ससचा आकडा आहे त्याच्यावरून दिसून येते. महाराष्ट्राची जर हेल्थ 1 आहे असं जर विचारात घेतलं तर त्या तुलनेमध्ये सर्वात जास्त सुधारलेली जी जात आहे ती भांबी आहे. भांबी म्हणजे सेन्ससचं पहिलं शब्द भांबी आहे, त्याला चांभार असं म्हणतात. 0.941 त्यांची हेल्थ आहे. मालादासरी नावाची जात आहे, त्याची 0.935 आहे. खाटीक जात आहे, त्याची 0.925 आहे. महारांची हेल्थ 920 आहे, 0.920 आहे. मग महारांचा विकास झाला आहे आणि धर्मांतरित बौद्धांचा विकास झाला आहे, हे कशावरून? अरे हे आकडेच सांगतात की विकास झालेला नाही. 4-2 लोकांची प्रगती दिसते, त्यांच्या पांढऱ्या गाड्या दिसतात, त्याचे पांढरे बंगले दिसतात, ते सगळे पांढरे कपडे घालतात हे दिसते. हे जे तो घरी काहीही खात असेल पण तो सुटाबुटानं राहतो, हे जे दिसते आहे याला प्रगती असं आहे असं म्हटलं नाही. ते त्याच्या जगण्याचं साधन बनवलं, त्याच्या लिव्हिंग ऑफ स्टँडर्डचा एक पार्ट बनवला त्यानं की मी माझ्या घरी कसाही राहील, परंतु मी राहील सुटाबुटामध्ये, माझ्या घरी कसाही राहील परंतु मी राहील सुटाबुटामध्ये, कारण आम्ही आमच्या समोर आदर्श निर्माण केला तो जागतिक लेवलचा आहे, त्यांच्याकडे पाहून आम्ही तसं राहतोय असं जे त्या समाजाला वाटते. त्यामुळे ते इतरांना दिसून येते की यांची खूप प्रगती झाली आहे, खूप प्रगती झाली. अरे त्याच्या घरात जा, मी गावं पाहिलेले आहे, पूर्णचे पूर्ण गावं अस्पृश्यांचे आहे, मारांचे आहे, काही प्रगती झालेली नाही. हे वरवर दिसणारी प्रगती आहे. आणि हे जर प्रगती झाली आहे असं म्हणत असेल तर महाराष्ट्र शासनाला असं सांगा का दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. अनुसूचित जातीचा मानव विकास निर्देशांक काढा, म्हणजे जातीने मानव विकास निर्देशांक काढला तर कोणाची प्रगती झाली आणि कोणाची नाही हे दिसून येईल. एक मुद्दा राहिला, मातंगाची काय स्थिती आहे, तर मातंगाचे डेमोग्राफिक हेल्थ आहे 0.894, म्हणजे 900ला जवळपास 4च फक्त इंडिकेटर खाली आहे, म्हणजे 900 सारखीच आहे. थोडासाच फरक आहे. मागांची प्रगती झाली आहे नाही आहे असं नाही. हे जे दिसते ना मागांमध्येही वलय दिसते, लाखो करोडचे मोर्चे दिसतात, हे एवढं कुठून होते हे? तर हे काय प्रगतीचं लक्षण नाही आहे, हे आहे. आणि सर्वात कमी प्रगती ज्या जातीची झालेली आहे ते मिठा अय्यलवार म्हणून आहे. त्या जातीची काय परिस्थिती असेल तर त्याचा डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स 0.568 आहे. असे आम्ही सगळ्या जातींचे काढलेले आहे. ही असं प्रगतीचं चित्र आहे. त्यामुळे धर्मांतरित बौद्धांची प्रगती झाली आणि मारांची प्रगती झाली आहे या बोलण्यामध्ये अर्थ नाही. जर असा अर्थ आहे तर ते आकडेवारीनुसार स्पष्ट करा. माझ्याकडे आकडे आहे, मी दाखवतो हे आकडे सगळ्यांना. तुम्ही जो मुद्दा मांडलाय आता की संशोधनाच्या माध्यमातून की धर्मांतरित बौद्धांची प्रगती झाली असं जे म्हणतात त्यांची हवाच काढून टाकली तुम्ही खरं तर हे आकडेवारी देऊन. तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे आता की 59 जाती आहेत आणि 59 जातीपैकी मातंग जातीला असं वाटतं की महारांची प्रगती झाली, बरोबर आहे. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर समजा उद्या 59 जातींनीही आम्हाला मातंगाने जी मागणी केलेली आहे तशीच जर मागणी केली तर काय त्याचे परिणाम होतील, काय सांगाल त्याबद्दल? नाही, काय होते आहे, मातंग समाजाची किंवा मांग जातीची मागणी आहे की आम्हाला आमचा हिस्सा द्या, म्हणजे उपवर्गीकरण करा, यासाठी ते प्रयत्न करतात आहे. त्यांची मागणी त्यांच्यापाशी काय असेल ते असेल, पण ते हिस्सा जर मागतात आहे त्यांचा तर त्याला वाईट समजण्याचं असं गरज नाही. पॉझिटिव्ह घ्या ना त्या निर्णयाला, त्यांनी मागितलेलं आहे. असं कोण्या कोण्या जातीला मागता येऊ शकते? तर मी आता ह्या सगळ्या याचा अभ्यास केला. अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या विचारात घेतली, 1,32,00,000 पॉप्युलेशन आहे आणि 59 जाती आहे आणि त्याला 13% आरक्षण आहे. माझ्या जातीला, मी काही प्रतिनिधी नाही त्या जातीचा वगैरे असं सांगत नाही, माझ्या जातीला म्हणजे कोणत्याही एखाद्या जातीला
जर 1% आरक्षण मागायचं असेल का आमच्या जातीला 1% आरक्षण द्या, तर तुमची लोकसंख्या 13 लाख पाहिजे. जर तुमची लोकसंख्या 13 लाख नसेल तर तुम्हाला आरक्षणामध्ये से नाही, उपवर्गीकरण मागण्यामध्ये से नाही. आणि या ज्या लोकसंख्येचे जे आकडे आहेत, महार, मांग, चांभार, भंगी, खाटीक, ढोर, हे असे जे आकडे आहेत या जातींचे, यामध्ये प्रचंड तफावत आहे. महारांची लोकसंख्या 80 लाख आहे, 24 लाख लोकसंख्या ही मांग जातीची आहे, 14 लाख लोकसंख्या ही चांभार जातीची आहे आणि उर्वरित जातीची लोकसंख्या ही 13 लाख आहे. ह्या अशी, आणि मग बाकी सगळ्या जाती म्हणजे भंगी जात सोडली, भंगी जातीची लोकसंख्या 2,14,000 समथिंग आहे. मग बाकीच्या ज्या सगळ्या जाती आहे त्यांची लोकसंख्या 1 लाखातच आहे. मग आता 13 लाख पॉप्युलेशन मध्ये जर 1% आरक्षण येत असेल तर मग आता ते आपल्याला उपवर्गीकरण होणार नाही. म्हणजे आपण त्या खोलामध्ये पडून त्यांना 0.0.0. समथिंग असं आरक्षण येईल. त्यामुळे त्यांना, आणि ते आरक्षण काहीतरी असं झालं तर नेमकं काय होईल, त्याचे परिणाम काय होतील? त्याचे परिणाम असे होईल की या जातीला मागूनही मिळू शकत नाही. मग त्या जातींनी आपल्या जातीसाठी, हा महत्वाचा भाग सांगतो आता मी थोडासा, आपल्या जातीसाठी भविष्यात आपल्या पिढ्यांसाठी वाढत असताना तुम्ही हा विचार केला पाहिजे की आम्ही कोणत्या जातींच्या गटाबरोबर केलं पाहिजे. कारण उपवर्गीकरणामध्ये 4 किंवा 5च गट पडू शकतात आणि त्या 5 गटांमध्ये ज्या जातींना से नाही त्यांनी मोठ्या जातींबद्दल बरोबर गेलं पाहिजे. पण आता तुम्ही आता हे जे मुद्दा मांडलेला आहे की कुठल्या तरी एका मोठ्या जाती बरोबर गेलं पाहिजे. यस. परंतु असं जर बघितलं तर महार जात जी आहे ही सगळ्यांपेक्षा वेगळी वाटते आता. परंतु बाकीच्या ज्या जाती आहेत ते एका विशिष्ट वर्गाशी कनेक्टेड आहेत. हो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग याच्यानं असं होणार नाही का की तुम्ही जे आता मुद्दा मांडलेला आहे की कुठल्या सोबत तरी गेलं पाहिजे तर बाकी सगळे एकत्रित होतील आणि महाराष्ट्र एकटे पडतील, असं नाही होणार? हो, झालं तरी चालते. कारण पहा काय होते, उपवर्गीकरणामध्ये तुम्हाला 1% आरक्षणासाठी जर 13 लाख लोकसंख्या पाहिजे आहे आणि तुमच्या जातींची जर लोकसंख्या 1 लाख 2 लाख किंवा अशी काहीतरी 27 आहे शेवटच्या जातीची अशी लोकसंख्या, एवढ्याला अशा 50 लोकसंख्येमध्ये अशा 5-25 जाती, हे अशी जर चित्र आहे तर महाराष्ट्र शासन त्या 27, 50, 100, 200, 1000च्या आतमध्ये असणाऱ्या लोकसंख्येला कसं काय आरक्षण देणार? त्याला उपवर्गीकरणामध्ये वाटा देऊ शकत नाही. मग ज्याचा नंबरच येणार नाही तो लहानशा गटामध्ये खेळण्यापेक्षा एखाद्या मोठ्या गटामध्ये गेला तर त्या गटामध्ये तुमच्या क्वालिटीला चान्स असेल, त्या गटामध्ये असणाऱ्या सोयी सवलती जास्त येतील तरी तुम्ही हक्क सांगू शकता. आज उपवर्गीकरणामध्ये जर याच्यात तुकडे झाले, त्यापेक्षा सर्व जातींची प्रगती ज्यामुळे झालेली आहे, ह्या सगळ्या 59 जाती आहे असं नाही आहे प्रगती झालेली नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये खूप सर्व स्टेटमध्ये बऱ्याचशा जातींची प्रगती झालेली आहे, परंतु ही प्रगती एकत्रित आरक्षणामध्ये झालेली आहे. ही प्रगती तुकड्यांमध्ये झालेली नाही. तुकड्यांमध्ये प्रगती होतच नाही. त्यामुळे ह्या छोट्या जातींनी मोठ्या जाती सोबत गेल्याशिवाय त्यांची प्रगती नाही. तर मग सर्वच जाती जरी एका इकडे काढल्या, म्हणजे आमच्या उपवर्गीकरणामध्ये आहे ते, तो मुद्दा शेवटी पण मी सांगेल, तर त्यामध्ये 1% आरक्षण येईल आणि 56 जाती येतात. मग त्या 1% आरक्षणामध्ये तुमचा विकास होणार की जर तुम्ही महार बरोबर गेले, धर्मांतरित बौद्धाबरोबर गेले, मांग जाती बरोबर गेले, चांभार जाती बरोबर गेले, तर त्यामध्ये तुमचा विकास होऊ शकतो. ह्या 1% मध्ये होणार. पण तुम्ही आता जे विश्लेषण मांडलेलं आहे ते सर्वोच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व कडं वर्गीकरण आणि क्रिमी लेअरच्या मुद्द्याला हवा दिली किंवा त्यांनी सुरुवात केली असं म्हटलं जाते. बरोबर. काय सांगाल त्याबद्दल? कडं उपवर्गीकरणाची चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे होते त्यांची मागणी, त्यांचं डिसिजन आहे की उपवर्गीकरण केलं पाहिजे. आणि त्याला माननीय चंद्रचूड साहेबांचे ते आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की इतर ज्या मागं राहिलेल्या जाती आहेत त्यांच्यापर्यंत संधीची समानता गेली पाहिजे, म्हणून उपवर्गीकरण करणे आवश्यक आहे. हे त्यांच्या निवाड्याचं फलित आहे.
म्हणजे त्याला समर्थन यांनी दिले ना. हो, भूषण गवई गवई साहेबांनी म्हटलंय हा. कायदेशीर प्रतिनिधित्व देण्याकरता ते उपवर्गीकरण आवश्यक आहे आणि त्याला क्रिमिलेअर सुद्धा लावलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. बरं. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये ते आहे. बऱ्याच आता 6-1चा निर्णय आहे तो एकट्या मॅडम त्या बेलायम त्रिवेदी विरोधात आहे आणि बाकीचे सगळे बरं, याचा काय परिणाम होईल, काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल? जर उपवर्गीकरण झालं प्रामुख्याने तर समाज व्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. म्हणजे ते एवढे गंभीर परिणाम होईल त्याचा हा समाज कोणीही विचार करत नाहीये. त्यातले ते मुद्दे मी आता तुमच्या समोर ठेवतो. पहिलं तर हे होईल की हे सर्वच जातींनी उपवर्गीकरणाची मागणी असो वा उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या जाती असो यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे संविधानिक आरक्षण आहे. हे संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे काय आहे तर तुकडे तुकडे पाडणे आहे. हे जेव्हा तुकडे पाडले जातात तो अधिकार राज्यांना आहे आणि जेव्हाही या राज्यांना अधिकार मिळेल तेव्हा संविधानिक आरक्षणाचं रूपांतर वैधानिक आरक्षणामध्ये होईल. म्हणजे त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्यांना असतील. आज राज्य इंटरफेअर करू शकत नाही. आज फक्त केंद्राला शिफारस करते आहे. एखादी जात टाकणे काढणे वगैरे वगैरे हे तर फक्त केंद्र शासनालाच पाठवलं जाते, राज्याद्वारे शिफारस केली जाते. उद्या ह्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या त्या राज्याला सोयीच्या होईल. त्यामुळे संविधानिक आरक्षणाचं रूपांतर वैधानिक आरक्षणामध्ये होईल. दुसरी गोष्ट काय आहे, हे आरक्षण मी पहिलाही मुद्दा आपण मगाशी डिस्कस केला तो की हे आरक्षण कशासाठी पाहिजे तर इथली जे प्रस्थापित समाज व्यवस्था आहे ती अन्यायकारक व विषमतामय आहे. हे दोनच मुद्दे त्यामधले आहे. म्हणजे वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था मानणारी आहे. ते काढून टाकले तो आरक्षणाची गरज कोणालाच नाही. हे जे आरक्षण आहे हे आरक्षण या समाज व्यवस्थेवरचा डाग आहे. उपवर्गीकरणामध्ये तो डाग पुसला जातो. त्यामुळे ते या समाज व्यवस्थेला निष्कलंकित करण्याकरिता हे उपवर्गीकरणाचे तुकडे आहे करणे गरजेचं असं वाटतंय. म्हणून ही व्यवस्था आलेली आहे. तिसरा भाग आहे की यामधून काय होईल, मर्यादित संधी उपलब्ध होईल. उपवर्गीकरणामध्ये मर्यादित आहे. जसं आज 13% आरक्षण आहे. एक जागा जरी ह्या देशामध्ये निघाली किंवा राज्यामध्ये निघाली तर सर्वच जातीचा अधिकार आहे की मला ते माझी पात्रता असेल, मी त्याच्या अटी व शर्ती पूर्ण करू शकत असेल. आरक्षण असं काही फुकट भेटत नाही. आरक्षण अटी व शर्तीवर मिळतात. त्या योजनेच्या अटी व शर्ती जर आपण पूर्ण केल्या तरच ते मिळते. म्हणजे त्या ठिकाणी आपण ते कोणालाही प्रत्येक जातीला आपला अधिकार सांगू शकतो. त्याच्यावर मी पात्रता असेल तर मी लागेल. उद्या मर्यादित संधी होईल. 1% आरक्षण आले तर 1% जेवढं असेल तुम्हाला तेवढंच खेळावं लागेल. म्हणजे मर्यादित संधीची उपलब्धता असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आरक्षण आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे बऱ्याचशा लोकांनी, काही विद्वान लोकांनी हे मांडलेलं आहे. आता त्यांचे नावं काही घेत नाही मी. हे जे आरक्षण आहे हे शेड्यूलला आहे आरक्षण. अनुसूचित जाती नावाचं एक शेड्यूल आहे. त्या शेड्यूलला आरक्षण आहे. महार मांग चांभार ढोरबंगी खाटी याला आरक्षण नाही आहे. या शेड्यूलमध्ये तुमची जात आहे म्हणून तुम्हाला आरक्षण आहे. शेड्यूलच्या बाहेर तुमची जात काढली तुम्हाला आरक्षण राहणार नाही. हे सत्य आहे. हे संविधानिक आहे. उद्या याचे तुकडे झाल्यानंतर हे शेड्यूल नष्ट करायचं आहे म्हणून हे आरक्षणाचं उपवर्गीकरण आणलेलं आहे. आणि मग ते जातीवर येईल. महार जातीचा गट, मांग जातीचा गट, चांभार जातीचा गट असे जातीचे गट पडतील. म्हणजे जाती व्यवस्था मजबूत होईल. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आज शेवटचा मुद्दा सांगतो. आज आम्ही कुणावरही अन्याय अत्याचार होऊ द्या, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही सगळे जाऊन पडतो. कारण त्याच्यावर झाले काय अन्याय अत्याचार तर तो आमच्यावरच असल्यासारखा आहे. उद्या ज्या जाती गटावर अन्याय अत्याचार होईल तोच जाती गट पुढे जाईल. आता मग काही भाईचारा वगैरे वगैरे असं काही राहणार नाही. अन्याय अत्याचाराविरुद्ध जो आज संघर्ष आमचा उभा आहे तो संघर्ष उद्या संपून जाईल. हे परिणाम या ठिकाणी होईल. आणि दुसरा एक क्रिमिलेअरचा फक्त परिणाम सांगतो. असे 2-3 परिणाम आहे पण एकच सांगतो त्यापैकी. क्रिमिलेअर लावणे हे जर काही शासनाच्या डोक्यात असेल किंवा लावलं पाहिजे असं जर वाटत असेल तर गवई साहेबांनी म्हटलं, आम्ही त्याचा अर्थ बहुतेक मला असं वाटतं की चुकीचा घेतला. क्रिमिलेअर लावा, क्रिमिलेअर लावा. पण त्यांनी असंही म्हटलं क्रिमिलेअर लावत असताना ते ओबीसी सारखं नसलं पाहिजे. म्हणजे ओबीसींना आज 8 लाख रुपयाची मर्यादा आहे. त्या म्हणजे दूध तापवलं तर त्या तापवल्याच्या वर साय असते आणि खाली सगळा पाण्याचा सारखा चोथा असतो. ते क्रीम जे आलेली आहे त्याला 8 लाखाची मर्यादा ओबीसींना आहे.
अशी जे क्रीम झालेली आहे किंवा उच्च उत्पन्न 8 लाखाच्या वर उत्पन्न आहे लोकांचं, त्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. 8 लाखाच्या पेक्षा खाली असलेल्या लोकांना उत्पन्नाचा फायदा मिळतो. असं आरक्षणाचं क्रीमी लेअर ओबीसी सारखं अनुसूचित जातीला लावता येणार नाही. कारण त्याला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळते आणि अनुसूचित जातीचं आरक्षण हे अस्पृश्यतेवर आहे. तो कोणीही होऊ दे, चीफ जस्टिस होऊ दे, न्यायाधीश होऊ दे, म्हणजे काय एखाद्या विद्यापीठाचा व्हीसी होऊ दे, राज्यपाल होऊ दे, या राष्ट्रपती होऊ दे, त्याची अस्पृश्यता संपत नाही. त्यामुळे क्रीमी लेअर लावून त्याचं आरक्षणातून हद्दपार करता कोणाला येऊ शकत नाही. त्यासाठी आम्ही एक क्रीमी लेअरचं मॉडेल निर्माण केलेलं आहे. कदाचित त्या मॉडेलमुळे एक हा प्रश्न सुटू शकतो. सर नाही, आता आपण बघितलं असेल की आपण आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करतोय, सर परंतु आरक्षण कशा कशामध्ये आहे? शिक्षणामध्ये आरक्षण आहे, नोकरीमध्ये आरक्षण आहे, सरकारच्या खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण आहे आणि पॉलिटिकल आरक्षण आहे. परंतु आता तुम्ही जर बघितलं असेल तर शिक्षणाचं खाजगीकरण केले, भरमसाठ फी वाढ उठवलेले आहेत. बरोबर आहे. सरकारी नोकऱ्या भरती बंद आहे आणि सरकारच्या कंपन्या ह्या बंद करून त्या प्रायव्हेट म्हणजे भांडवलदारांना विकल्या जात आहेत. म्हणजे आरक्षणच शिल्लक नाही. आरक्षणाच्या ताटामध्ये काही शिल्लक नसताना लोक याच्यावरती बोलत नाहीत. आरक्षण शिल्लकच नाही. हो, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? नाही, आरक्षणाच्या ताटामध्ये काहीच शिल्लक नाही असा अर्थ नाही. आरक्षणाच्या ताटामध्ये जे काही योजनाबद्ध करून ठेवलेलं होतं, ते धोरणामध्ये निश्चित करण्यात आलं होतं, त्यातली छाटणी करत 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 ते कमी करण्यात आणलं आहे. आता बऱ्याचशा ठिकाणून आरक्षणाचे जिथं तुमच्या विकासाची साधनं होती किंवा तुमच्या विकासाच्या वाटा होत्या, त्या सगळ्या बंद 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 करत करत तो टप्पा आता एकदम कमी करून आणलेला आहे. आणि जेव्हा कमी होते तेव्हा त्याची झळ पोचते आणि म्हणून मग काही वेगवेगळे गट निर्माण होतात, कामाला आता उपवर्गीकरण पाहिजे वगैरे वगैरे. परंतु आता 8,000 म्हणजे ते जवळपास 10,000 पर्यंत पदं असेल खाली. तर मग शासनातल्या काही लोकांनी आता त्यांनी त्याकडे विचारणा करायला पाहिजे शासनाला, तर तुम्ही हे कधी भरणार आहात? म्हणजे शासन काही ह्याबद्दल सिरियस नाही आहे. सिरियस राहिलं असतं तर आतापर्यंत पदं भरलेली असते. हे तुमचं बरोबर आहे का आता टाटा शिल्लक नाही आहे, ते दिसत नाही आहे. परंतु अजूनही आरक्षणाच्या ताटामध्ये काही वाटा शिल्लक आहे. तो आम्हाला वाढला जात नाही, कारण आरक्षणाच्या ताटामध्ये असा डायरेक्ट येत नाही. एक जागा खाली झाली म्हणजे लगेच त्या ठिकाणी भरलं जात नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट मान्यता देत नाही तोपर्यंत. आता गव्हर्नमेंटनं मान्यताच दिलेलं आहे, म्हणजे ते ताटामधलं वाढून जरी ठेवलं असलं तरी ते खाता येत नाही आपल्याला, कारण ते परमिशन नाही आहे. हे बरोबर आहे. आरक्षणाच्या ताटातलं बरंचसं लांबवण्यात आलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे, हे मान्य आहे. परंतु आरक्षणाच्या ताटामध्ये काहीच नाही असं नाहीये, काही आहे. अजूनही त्याची व्यवस्था शासनातर्फे थोड्याफार प्रमाणात का होईना ते केली जाते. माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला सर, की तुम्ही जे संशोधन केलेलं आहे, हो, आता ह्या संशोधनाच्या माध्यमातून जर समजा वर्गीकरण झालं, यस, तर त्याचं काय समाधान असेल मातंगांच्यासाठी? बरोबर. आणि जर समजा वर्गीकरण नाही झालं तर मातंगाचं समाधान कसं करता येईल, काय सांगाल? यस, काय होईल? आता उपवर्गीकरणाला हात घाला आपण, तर असं दिसून येते की 80 लाख महार आहेत, 24 लाख मांग आहेत, मांग जातीचे लोक आहेत, 14 लाख चांभार जातीचे आहेत आणि उर्वरित ज्या जाती आहे आता त्यांचे काही सगळे नावं सांगत नाही, पण ते 13 लाखामध्ये जमा आहे. तुमच्यापाशी मर्यादित आरक्षण आहे 13%. मग आम्ही जे संशोधन केलं यातून 7 प्रकारचं उपवर्गीकरण आम्ही करून दाखवलं. आमचा पहिला मुद्दा असा आहे की संविधानानं दिलेलं जे आरक्षण आहे शेड्यूलला, ते जसंच तसं राहू द्यावं, त्याचं उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. कारण तेव्हा संविधान सभेमध्ये तज्ज्ञ, प्रगल्भ आणि राष्ट्रप्रेमी ध्येयानं झपाटलेले लोक होते, त्यामुळे त्यांनी एकच शेड्यूल बनवलं, त्याला 13% आरक्षण दिलं. पण जर आता शासनानं ठरवलेच आहे, मान्य सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे का उपवर्गीकरण करा, तर मग आम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करू. दुसरा पर्याय असा आहे, ज्याची मागणी आहे त्याला आरक्षणाचा हिस्सा द्या आणि ज्याची मागणी नाही त्याला आरक्षणाचा हिस्सा द्या. म्हणजे 2च तुकडे करा आरक्षणाचे. मागणी आहे त्यांना देऊन टाका त्यांचं, मागणी नाही त्या सर्व जातींना एकत्र ठेवा, असे 2 तुकडे करा. म्हणजे मांग जातीला वेगळं काढा आणि बाकी सगळ्या जातींची मागणी नाही आहे, कोण्याच जातीची मागणी नाही आहे, फक्त मागच जातीची मागणी आहे. त्यांना त्यांचा वाटा देऊन टाका. त्यांना मागणंच आहे तर त्यांना वाटा द्या ना, कारण ते हिस्सेदार आहेत तुमच्या त्या आरक्षणामधले.
आता ते समजण्याच्या पलीकडे गेले. दुसरी गोष्ट, नाही तर मग आरक्षणाची मागणी आहे त्याला द्या, आरक्षणाची मागणी नाही त्याला पण द्या, आणि जे न्यूट्रल आहे त्याही जातीचा एक तिसरा हिस्सा टाका, असे 3 तुकडे करा, किंवा चौथा हिस्सा लोकसंख्येच्या प्रमाणावर करा. शेवटी सगळ्या आरक्षणाचं हे लोकसंख्येच्या प्रमाणावरच करावं लागेल. मग लोकसंख्येच्या जर प्रमाणावर तुम्ही केलं, आता इथं आपला प्रश्न सुटतो. महार जातीला 7.5% आरक्षण येते. एकूण आरक्षणाच्या 13% आरक्षणापैकी महार जातीला 7.5% आरक्षण येते. तिथं 7.84% येते, परंतु 0.34% आरक्षण ते त्यांचं कमी करावं लागते, कारण इतर जातीचं बजेट बसत नाही, ते व्यावहारिक ठरत नाही. त्यामुळे मग आपण डायरेक्ट आता उपवर्गीकरणावरच येऊ. तुम्ही आता महार जातींना सांगितलं की 7% वर मिळू शकते, 7.5%. मग मातंगांना किती मिळेल? हा, मग ते सांगतो, पुढचा टप्पा तोच होता. महार जातींना 7.84% येते, पण त्यांचं ते कमी केलं की बाकीच्या सगळ्या जातींचं गणित बसते. मग महार जातीचं 7.5% आरक्षण येते. मांग जातीला 2.5% आरक्षण येते. चांभार जातीला 1.5% आरक्षण येते. आणि उर्वरित आता तुमच्या त्या शेवटचा ते प्रश्न होता अगोदरच, की ह्या सगळ्या जातींचं छोट्या छोट्या आहे त्यांचं काय, तर त्या सर्व जातींना 1.5% आरक्षण येते. 13% आरक्षण संपलं आणि लोकसंख्या संपली आणि सगळ्या जाती पण संपल्या, अशी आहे. काय चित्र असेल आता तुम्ही चित्र एका नजरेमध्ये लक्षात घ्या. महार जातीला 7.5%, मांग जातीला 2.5%, चामार जातीला 1.5% आणि इतर राहिलेल्या 56 जातीला 1.5%. यानं प्रश्न सुटल्यासारखा वाटतो. हा प्रश्न सुटत नाही, कारण 1960 सालापासून धर्मांतरित बौद्ध नावाचा जो प्रकार आहे, त्यांना या अनुसूचित जातीच्या सोयी सवलती लागू करण्यात आलेल्या आहे. त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 65 लाख आहे. मग त्यांचा वाटा टाकावा लागेल, 65 लाख. मग त्यांचा वाटा जर याच्यात टाकला आणि आता जर उपवर्गीकरण केलं, हे जे आता आपण याच्या अगोदर उपवर्गीकरण केलं ह्याची सगळी यंत्रणा निष्कामी आहे. मग महार जातीला 5% आरक्षण, धर्मांतरित बौद्धांना 4% आरक्षण, मांग जातीला 2% आरक्षण, चांभार जातीला 1% आरक्षण आणि इतर 56 जातीला 1% आरक्षण, असं आरक्षण येऊ शकते. आता हे कोण्याही जातीचं नुकसान न करता संख्याशास्त्राच्या भरोशावर जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, यानुसार हे उपवर्गीकरण करता येऊ शकते. हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे मांग जातीला 2 किंवा 2.5%च्या वरत उपवर्गीकरणामध्ये आरक्षण मागता येऊ शकत नाही. शासनानं, मी पुन्हा एकदा शब्द वापरतो, शासनानं कोण्याही जातीचं नुकसान केलं नाही तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाला क्रीमिलेअर मॉडेल जर लावलं, क्रीमिलेअरचं मॉडेल आम्ही मॉडेल तयार केलं, ते गवई साहेबांच्या स्टेटमेंटवर ते मॉडेल आहे. ते मॉडेल असं आहे, क्रीमिलेअरच्या तत्वानुसार 15 लाखाची लाईन, म्हणजे उपवर्गीकरणाची गरज पडत नाही शासनाला, काही गरजच नाही उपवर्गीकरण करायची. हे 15 लाखाचं आमचं जे मॉडेल लावलं तर सर्वच जातीपर्यंत संधीची समानता पोहोचू शकते. म्हणजे कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं जी बंधनं घातलेली आहे तिथे पण समाधान होते आणि प्रत्यक्षात संधीची समानता प्रत्येक जातीपर्यंत जाऊ शकते. ते क्रीमिलेअरचं मॉडेल काय आहे, 15 लाखाच्या लाईननं सर्वच जातीमधले जे 15 लाखाच्या वर उत्पन्न असलेले लोकही वेगळे काढा, 15 लाखाच्या खाली असलेले उत्पन्न वेगळे काढा. या 15 लाखाच्या वरच्या लोकांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे, 15 लाखाच्या खाली जे लोक आहेत त्यांना पण आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. म्हणून कोणालाही कोणतंही नुकसान न करता 15 लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या गटासाठी 5% आरक्षणाची प्रोव्हिजन करा आणि 15 लाखाच्या खाली असलेल्या उत्पन्नासाठी 8% आरक्षणाची प्रोव्हिजन करा. ह्या दोन्ही गटामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती सारखे असलेले लोक राहणार, इकडे पण सारखे असलेले लोक राहणार आणि सर्व जातीपर्यंत संधीची समानता पोचणार. हे आमच्या संशोधनाचं ते क्रीमिलेअरचं मॉडेल आहे. आम्ही या संदर्भात शासनाला आमचा अहवाल घ्या म्हणून पत्र पण दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने च्या सर्व मिनिस्टरना, म्हणजे माननीय आठवले साहेब, माननीय संजय भाऊ शिरसाट, माननीय वर्षाताई गायकवाड मॅडम आणि जे काही इतर माननीय आमदार खासदार आहे, या सर्व लोकांना आमचं पत्र देणं चालू आहे का आम्ही जे पुस्तक छापलेलं आहे याच्या 10,000 प्रती तुम्ही खरेदी करा.
आणि त्या लोकांमध्ये वाटवा, जेणेकरून हे जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं सगळं मॅटर चालू आहे, कोणी मागते कोणी नाही मागत, कोणी विरोध करते, असं जे सगळं सोशल मीडियावर चालू आहे, याची उकल या संशोधनामुळे होऊ शकते असा आमचा विश्वास आहे. म्हणून हा सगळा तो प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मी सर्व लोकांना ही विनंती करतो की जागृती न्यूज चॅनल ते पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काय मदत होत असेल या चॅनलला ती मदत करा. आता सगळ्यांचे श्रम आम्ही घेतलेले आहे, त्याबद्दल मी प्रामुख्याने जागृती न्यूज चॅनलचे सर यांना धन्यवाद देतो. जय हिंद. मीही आपण आपला वेळातला वेळ काढून या संशोधनावर आमच्या जागृती न्यूजच्या माध्यमातून चर्चा केली आणि या संशोधनाच्या अनुषंगाने समाजाला सांगितलेलं आहे की मातंगांना किती आरक्षण मिळेल, महारांना किती मिळेल, वृद्धांना किती मिळेल आणि एकंदरीतच आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दर्शकांना मिळतील अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.